लेखक म्हटलं ना अर्थार्जन खूप वाईट असा एक समज आहे समाजाचा. लेखकाचं पुस्तक होण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा याची काही गोळाबेरीजच होऊ शकत नाही. किंवा मराठीत लेखन म्हटलं ना खूप ठराविक नावं खूप पटकन येतात. पु ल देशपांडे येतं, वपू काळे येतं, शिवाजी सावंत येतात, शंकर पाटील, विश्वास पाटील ही नावं खूप प्रखरतेने येतात. पण मग आत्ताच्या दशकांमध्ये असे कोणी लेखक आहेत का जे खरंच खूप छान लिहितात आणि ते अजून ग्लोरिफाय झाले नाहीये? म्हणजे आज नाटकात काम करणारी मुलं तुम्ही बघितलीत नव्याने, किंवा सिनेमाच्यासाठी काही लिहू पाहणारी मुलं आहेत, OTT फॉर्मसाठी काही लिहू पाहणारी मुलं आहेत, त्यांना या जुन्या पुस्तकांचा वाचनाचा उपयोग होतोच आहे ना. लेखन हा सगळ्याचा बेस आहे. आणि आता आपण बघतो की फेसबुक सारखं माध्यम जे आहे ते मला फक्त स्क्रोल करायचंय. पहिल्या 4 ओळी वाचल्यावर मला कळणार आहे की मला तुमचं वाचायचंय की नाही, आणि मग मी लाईक करून पुढे जाणार आहे. आता जर आपल्याला पुन्हा त्यांना वाचनाकडे वळवायचं असेल तर आपण काय करू शकतो? हल्ली असं बोललं जातं की वाचन कमी झालंय, वाचन कमी झालं. वाचन कुठल्याच काळात खूप मोठ्या प्रमाणात वाचन होतं असं नाही. हातात फोन आलाय ना तुमच्या, तुम्हाला कुठल्याच गोष्टींची गरज नाहीये. आकलन करायची क्षमता पण आपली कुठेतरी कमी झाली आणि म्हणून मग वाचनातला रस कमी झाला. त्याचं कारण असं आहे की आकलन कमी झालंय, बुद्धिमत्ता कमी झालीय. तसं काही असतं का? तर तसं काही असणं शक्य नाहीये. पण मला स्वतःला वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की ChatGPT किंवा AI सारखी ही जी नवीन आलेली माध्यमं आहेत, या माध्यमांना कसं तोंड द्यायचं. नमस्कार मित्रांनो, नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर हे आपण मागच्या 3-4 एपिसोड्स मध्ये बघतच आहोत. पण तो तिच्यासोबत तिच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या वास्तवाचा जागर आहे हेही आपण जाणतो आहोत. नवरात्रीमधल्या आपण लेखनी या सिरीजला खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि लेखनीचा आजचा शेवटचा भाग आहे. खरं तर लेखनीमध्ये आपण 1900 शतकापासून आजपर्यंत लिहिणाऱ्या वेगवेगळ्या लेखिकांशी भेटलो आहोत. त्यांच्या लेखनीचे टप्पे, त्यांच्या लेखनीमधून काय गोष्टी त्यांनी प्रदर्शित केल्या त्याही जाणून घेणार. तर आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा आजच्या शेवटच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत स्नेहा अवसारीकर यांना, ज्या अक्षरधाराच्या दिवाळी अंकाच्या संपादिका म्हणूनही काम करतात. पण याचसोबत दशकातले लेखक हे त्यांचं पुस्तक, ज्यामध्ये त्यांनी 2010 पासून ते 2020 पर्यंतच्या दशकामधले वेगवेगळ्या लेखकांबद्दल मांडलेलं आहे. त्याचबरोबर बारीक बारीक आवाज वाढत चाललेले आहेत हे त्यांचं एक पुस्तक आहे. त्याचबरोबर सत्यकथा, यामध्ये 1961 पासून ते 1970 या दशकातल्या विविध निवडक लघुकथांबद्दल त्यांनी काही गोष्टी मांडलेल्या आहेत. यासोबतच त्या वेगवेगळ्या ठिकाणी संपादक म्हणूनही कार्य करत असतात. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घ्यात लेखक, संपादक त्यांचं आयुष्य कसं असतं. त्याचबरोबर लेखनाला एवढं ग्लॅमराईज लुक का मिळत नाही, आणि खरंच लेखनाला ग्लॅमराईज करायचं असेल तर ते कुठल्या माध्यमांनी करायला पाहिजे. फक्त जाता जाता एवढंच सांगतोय की गप्पांना सुरुवात करायच्या आधी एवढंच सांगतोय, तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला ताकद मिळते, नवीन उमेद मिळते अशा नवनवीन लोकांना घेऊन यायची पॉडकास्टवर. आणि हो, ते बटन इथे कुठेतरी आहे सबस्क्राईबचं, तर प्रेस करायला विसरू नका. नमस्कार स्नेहा. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे गोरा बेजमध्ये. धन्यवाद. आणि आलेल्या इथे प्रत्येक लेखिकेला अक्षरधारातर्फे एक पुस्तक आम्ही भेट देत असतो. तुम्हालाही अमोल पालेकरांचं ऐवज हे पुस्तक देतोय. अरे वा, थँक्यू. आणि अक्षरधाराबद्दल थँक्यू सो मच. सांगायचं तर तुम्हाला माहितीच आहे, कारण ताईंची एक छोटीशी ओळख अशी आहे, ताई अक्षरधाराच्या दिवाळी अंकाच्या संपादिका म्हणून पण काम करत असतात. पण अक्षरधाराचा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं तर जवळपास गेले 30 वर्ष अक्षरधारा हे काम करते. म्हणजे मराठी पुस्तकांचं, मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं जर हक्काचं स्थान कुठलं असेल तर ते अक्षरधारावर नक्कीच आहे. त्याचबरोबर इथे आल्यानंतर इथली वास्तू बघितलं एक वेगळं तुम्हाला फील येतं, एक वेगळं चैतन्य तुमच्यात येतं, कारण तो स्ट्रक्चर, ते डिझाईन पण तसंच आहे. तुम्हालाही बघायचं असेल तर नक्की येऊन बघा. माझं साईडचं तुम्ही बघत असाल ना हे स्टुडिओ, ते अक्षरधाराचं स्टुडिओ पण आहे. तर त्याच्यानं तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की किती पुस्तकं असतील इथे. तर चला आजच्या गप्पांना सुरुवात करूयात. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. अगदी धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच. आता सुरुवात करतानाच मला असं जाणून घ्यायचं की लेखन म्हटलं ना किंवा मराठीत लेखन म्हटलं ना खूप ठराविक नावं खूप पटकन येतात, म्हणजे सामान्य जनतेला सुद्धा येतात. त्यातलं सगळ्यात म्हणजे पु ल देशपांडे येतं, त्याच्यानंतर वपू काळे येतं आणि शिवाजी सावंत येतात, कारण शिवरायांचं बऱ्याचशा कादंबऱ्या आहेत, किंवा शंकर पाटील, विश्वास पाटील ही नावं खूप प्रखरतेने येतात. पण मग आत्ताच्या दशकांमध्ये असे कोणी लेखक आहेत का, किंवा असं कोणी आहे का जे खरंच खूप छान लिहितात आणि ते अजून ग्लोरिफाय झाले नाहीयेत? तर तुम्ही आता जी लेखकांची यादी सांगितलीत की पु ल देशपांडे आहेत, वपू काळे आहेत, विश्वास पाटील आहेत, किंवा आणखीन बरीच नावं ह्याच्या पुढेही वाढवता येतील. शरदचंद्र चिरमुले आहेत, पानवलकर आहेत, विद्याधर पुंडलिक आहेत, आशा बगे, गौरी देशपांडे, सानिया, ही सगळी लेखकांची खूप मोठी यादी. आणि आपल्याकडे अजूनही सगळ्या पुस्तकांच्या दुकानात, सगळ्या लायब्ररीमध्ये
हीच पुस्तकं दिसतील. प्रथम दर्शनी हीच वाचक असतात. अजूनही याच पुस्तकांवर काय म्हणतात फिदा आहेत म्हणूया, खूप वाचली जाणारी पुस्तकं आहेत. पण त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे 90 नंतरच्या काळामध्ये ही सगळी 90च्या मागची पिढी आहे. बरोबर. 90 नंतरच्या काळात 2000 नंतरच्या दशकात सुद्धा असे अनेक लेखकांची एक मोठी यादी मी तुम्हाला अगदी आत्ता सांगेन की जी उत्तम लिहित आहेत. गणेश मतकरी कितीतरी वर्षांपासून सातत्याने उत्तम लिहिणारा लेखक. ऋषिकेश गुप्तेचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता जारण आलाय त्यामुळे तर बरोबर. सगळ्यांनाच माहिती आहे की सातत्याने उत्तम लेखन करतायत. प्रणव सखदेव आहे, ज्याला अकादमी मिळाली आहे. कृष्णात खोत आहे, त्यांच्या रिंगाणला अकादमी मिळाली आहे. प्रसाद कुमठेकरचं आता इतर गोष्टी नावाचं पुस्तक अप्रतिम पुस्तक आहे. असे खूप लेखक आहेत. पंकज भोसलेचं पुस्तक तर आजच आलंय, नवीन कादंबरी त्याची, आणि उत्तम लिहितायत सातत्याने ही मंडळी. शिल्पा कांबळे आहे, शर्मिला फडके आहे, मनस्विनी लता रवींद्र जी मला अतिशय आवडते. अनेक माध्यमात काम करून सुद्धा लिखाणावरची श्रद्धा न कमी होणारी लेखिका मनस्विनी लता रवींद्र आहे. अशी खूप नाव आहेत. किरण येले आहेत, किरण गुरव आहेत, वेगवेगळ्या. आणि ही सगळी मंडळी जी आहे ती महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून लिहिती आहेत. नक्कीच नक्कीच. खूप वेगवेगळ्या भागातून लिहितात. ही अगदी म्हणजे आत्ताची, याही पुढे आपल्याला सांगता येईल की पूजा भडांगे सारखी आहे की जी सातत्याने कविता लिहिती आहे. हिना खानचं पुस्तक आता नवीन येत आहे. खूप लेखक आहेत की जे याही काळात सातत्याने आणि उत्तम दर्जाचं लेखन करतायत. ओके, पण आता दुसरं असं असतं की लेखक म्हटलं ना अर्थार्जन खूप वाईट असा एक समज आहे समाजाचा. हो. काही दृष्टिकोनातून तो बरोबर आहे, काही दृष्टिकोनातून मे बी तो चुकीचा असेल असं माझं मत आहे. पण मग लेखकाला बाकीचे कुठले कुठले माध्यम पूरक आहेत किंवा लेखन कौशल्य कुठल्या कुठल्या माध्यमांना लागतं असं तुम्हाला जाणवतं ज्यावेळेस संपादक हे काम करत असताना? कारण संपादक अशी एक वेगळं ते चेअर असतं असं नक्कीच आहे. लेखक आणि अर्थार्जन हा जर विषय असेल ना, हा तो पूर्वापार आहे. म्हणजे नक्कीच. लेखक लिहून श्रीमंत झालाय अशी एखादीच अपवादात्मक व्यक्ती असेल की जिला लेखनातून भरभरून पैसा मिळालाय. एखादी आवृत्ती वर्षानुवर्ष चालली आणि एखाद्या लेखकाला खूप रॉयल्टी म्हणून पैसे मिळाले, अशी एखादी अपवादात्मक व्यक्ती असेल. पण लेखन आणि अर्थार्जन हे कधीच जमून आलेलं नाहीये, नक्कीच. याही काळात नाही आणि तेव्हाच्या. लेखक ज्या पद्धतीने मेहनत करतो, साधी गोष्ट आहे, तुम्ही बघा की एक कथा लिहायची आहे, अगदी तयारीचा लेखक सुद्धा 3-3 महिने तयारी करतो. 3-3 महिने झटून 24 तास त्या कथेचा विचार करत करत लिहितो आणि त्याला किती असं मानधन मिळणार आहे? 3,000, 4,000 एवढंच. अशा काही कथा झाल्यानंतर, 10-15 कथा झाल्यानंतर त्याचं एक पुस्तक होतं. नक्कीच. म्हणजे लेखकाचं पुस्तक होण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, ही गोष्ट तुम्ही याची काही गोळाबेरीजच होऊ शकत नाही. नक्कीच. येतं काहीच लक्षात. नाहीये. आणि मग पैसे मिळवण्यासाठी काय करायचं? तर तुलनेने, खूप जास्त कधीच नाहीत, पण तुलनेने इतर माध्यमांमध्ये जास्त पैसे मिळतात. रेडिओ सारखं माध्यम आहे, दूरदर्शन किंवा आता अनेक चॅनल्स आहेत, ते त्या माध्यमामध्ये मात्र बऱ्यापैकी थोडे बरे पैसे मिळू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखादा लेख एखाद्या मासिकासाठी लिहिलात तर तो मासिक तुम्हाला 2,000 रुपये देऊ शकतं. पण हाच लेख तुम्ही रेडिओवर लिहिला तर कदाचित त्या माध्यमामध्ये तुम्हाला थोडे जास्त पैसे मिळू शकतात. गव्हर्नमेंटचं माध्यम असल्यामुळे ते नक्की मिळू शकतात. आणि हे सगळ्याचसाठी आता तर नवीन खूप प्लॅटफॉर्म आहेत. OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे. कसं आहे माहिती का, लिहिणाऱ्याला आता खूप खूप ठिकाणं आहेत, खूप जागा आहेत, Variations खूप आहेत. व्यासपीठं आहेत की वेगवेगळ्या माध्यमांसाठी तुम्ही लिहू शकता. त्या माध्यमाप्रमाणे लिहिण्याची जी तुमची एक स्टाईल आहे, शैली म्हणू आपण, ती शैली वेगवेगळी असते. ती तुम्हाला बदलायला लागेल. त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला तयार करायला लागेल. कारण प्रत्येक माध्यम त्याची एक भाषा मागत असतं. त्या भाषेत तुम्हाला लिहिता आलं की काम तर भरपूर मिळेल. पैसे मिळतील याची खात्री कोणीच नाही देऊ शकणार. मी तर ओके. नाहीच देऊ शकणार. पण आता आपला मुद्दा आहे नवरात्रीनिमित्त आपण गप्पा मारतो तर थोडा स्त्री ओरिएंटेड आहे हो. की या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा तुम्ही पण जसं सांगितलं आम्हाला की तुम्ही खूप वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कामं हो. करताय. तर या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कामं करताना तुम्हाला कसं जाणवतं, म्हणजे महिलांचं वर्चस्व पासून ते महिलांचा वावर कसा जाणवतो किंवा ओके. कसा बदलत गेलाय? मी साधारण 2000च्या दशकापासून दूरदर्शन, पुणे, आकाशवाणी आणि प्रिंट माध्यमामध्ये अशी वावरतीये, थोडंफार काम करतीये. मला महिलांचा वावर अत्यंत सुखावह वाटतो. या सगळ्या ठिकाणी सगळ्या महिलांना, स्त्रियांना खूप चांगलं काम करत असताना मी बघितलेलं आहे. खूप चॅलेंजेस घेतलेली त्यांनी मी बघितली आहेत. म्हणजे
तुम्ही जेव्हा रेडिओमध्ये काम करत असता तेव्हा केवळ तुम्ही निवेदक असता आणि स्टुडिओमध्ये काम करता असं नाहीये. तुम्ही बाहेर पण, ज्याला आपण ओबी म्हणतो, तशा बाहेरच्या अनेक कार्यक्रमांचं वार्तांकन करण्यासाठी म्हणा, चित्रित करण्यासाठी दूरदर्शनसाठी म्हटलं तर अशी अनेक संधी हल्ली बायका पण घेऊ शकतात. त्यांना त्या सहज मिळू शकतात आणि वेळ काळाचा कुठलाही विचार न करता अगदी दीर्घकाळ असं काम करून एखादा दिवसभर कुठेतरी तुम्ही ओबीसाठी गेलाय, रेकॉर्डिंग केलंय, स्टुडिओमध्ये येऊन त्याचं डबिंग केलंय, एडिटिंग केलंय, ह्या सगळ्या पद्धतीच्या कामांमध्ये मला माझ्या सगळ्या मैत्रिणी आज अगदी उत्साहाने, आनंदाने काम करताना दिसतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, की वेगवेगळ्या संधी या ठिकाणी स्त्रियांना मिळू शकतात आणि त्या संधीचं ते फार छान पद्धतीने त्याचा उपयोगही करू शकतात. कुठलंही काम हे आता नाही, ही तुमची ड्युटी नाहीये, असं हल्ली म्हटलं जात नाही. नक्कीच. प्रत्येकीला आपल्याला आवडेल अशा कामाची संधी नक्की मिळते. आता जसं आपण हे माध्यम म्हणतो, तुम्ही कामाच्या संधी सांगताय. हो. पण असं होतं का, की महिला म्हणून मग त्या कामाच्या संधी खूप चटकनी मिळतात, ज्या पुरुषांना मिळत नाहीत, असं वाटतं का? किंवा डिजिटल माध्यमांमध्ये किंवा तुम्ही जे आत्ता माध्यम सांगितलं, रेडिओ म्हणा, निवेदक म्हणा किंवा ओबी म्हणा, मग इकडे असं जाणवतं का? कारण सोशल मीडियावर एक वर्ग आहे, आता मी सोशल मीडियावर काम करतो म्हणून आम्हाला तसं जाणवतं, की त्या माध्यमांमध्ये पटकनी मिळतात गोष्टी किंवा फॉलोअर्स म्हणा ते मिळतं. मग सीन या लेखन किंवा संपादन या माध्यमांमध्ये तसं काही होतं का? लेखन आणि संपादनाच्या माध्यमामध्ये तर केवळ स्त्री आहे म्हणून संधी मिळेल असं असत नाही. पण हां, इतर माध्यमामध्ये तशी संधी मिळू शकते. म्हणजे आता मीच जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी ज्या पुणे आकाशवाणीचं नाव घेते तिथे अनेक वर्ष कॅज्युअल म्हणून मी काम करत होते किंवा अजूनही माझ्या बऱ्याच मैत्रिणी काम करतात. तिथे जर टोटल पॅनलवर 40 जण असतील तर त्यापैकी 38 स्त्रिया असतात आणि ओके. फक्त 2 पुरुष असतात. आता मग त्यांना पुरुष आहे म्हणून संधी मिळते का किंवा बाई आहे म्हणून संधी मिळते का, असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की यामध्ये 2 गोष्टी येतात. एक तर बायकांची सगळ्या कामाकडे बघण्याची सकारात्मक वृत्ती आणि स्वतःला समोर येईल ते काम, समोर येईल ते आव्हान स्वीकारून पुढे जाण्याची वृत्ती आणि दुसरा मुद्दा अर्थार्जन. याही माध्यमामध्ये तुम्हाला खूप सगळे पैसे मिळतात का? नाही. तर अजूनही आपल्याकडे पैसे मिळवण्याची जबाबदारी पुरुषांकडे मोठ्या प्रमाणात असते असं म्हणू आपण. आहे. हो. अजूनही तर रचना आपली समाजरचनाच अशी आहे की अजूनही पुरुषांनाच त्याच्याच कमवावे अंगावर ही लागतात. जबाबदारी आहे की पैसे कमवायचे नक्कीच. आणि अशा क्षेत्रामध्ये तुलनेने पैसे कमी मिळतात. त्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ जर तिथे काम करत असाल तर नक्की वेगळा विचार होऊ शकतो. पण तुम्ही जर हौसेनी किंवा काय म्हणतात ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी कामं असतात, अशा ठिकाणी जर तुम्ही काम करायला गेला तर निश्चितपणे अशा ठिकाणी बायका जास्त असतात आणि पुरुषांना तशी संधीही कमी मिळते आणि त्यांचा इकडे येण्याचा ओघही कमी असतो. असंच म्हणता येईल. आता लेखन आपल्याला माहिती की बऱ्याच काळापासून लोकांना ना इन्फ्लुएन्स करत आलं. आजच्या हो. शब्दात सांगायचं हो. झालं तर किंवा प्रभाव पाडत आलाय. प्रभाव. पण तो आजच्या पिढीवर दिसतो का? कारण बाबांची पिढी किंवा माझ्या पिढीमध्ये म्हणजे माझ्या वयामध्ये तो आहे इम्पॅक्ट, की लेखन लिहिलं गेलंय, ते वाचलं गेलंय आणि त्याचा प्रभाव कुठेतरी आहे. बालपणामध्ये असताना किंवा एक पौगंड अवस्थेत आल्यावर तो होता. पण तसा आजच्या जनरेशनवर दिसतो का तुम्हाला स्पेसिफिकली? वाचनाचा प्रभाव. हां, वाचन, लेखन दोन्हीचा प्रभाव. प्रभाव आहेच. लेखक बदललेत. आता समर सारखा जो लेखक आहे, की जो अगदी यंग आहे आणि तो बरीच एक मोठी मालिका लिहितोय सध्या, द्रौपदी, कुंती धर्म वगैरे अशा ज्या काही त्याच्या मालिका आहेत. अशा पुस्तकांचा प्रभाव नक्की आहे किंवा बरेच लेखक असे सांगता येतील, की तरुणांवर या लेखनाचा प्रभाव नक्की आहे. जरी काय आहे माहिती का, जरी ह्याच्यातनं पैसे जरी कमी मिळाले ना, तरी आपल्याकडे अजून लिखित शब्दांची जादू ज्याला म्हणतात ना, ती आपल्या समाजात अजूनही तशीच आहे. या क्षेत्रामध्ये आता मी जेव्हा संपादक म्हणून काम करते, तेव्हाही मला असं म्हणता येईल, की अनेक क्षेत्रातले लोक असतात, की ज्यांना असं वाटत असतं, की आपलं लेखन प्रकाशित व्हायला पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठं नाव कमावलेलं असतं, पैसा खूप असतो त्यांच्याकडे. पण तरी पण आपण काहीतरी लिहायचंय आणि ते छापून आलेलं आहे, याच्यातला जो आनंद आहे ना, तो अजूनही आपल्या समाजात आहे. तसाच आहे. त्यामुळे जो इन्फ्लुअन्स आहे ना, तो तसाच आहे. हां, आता आपल्याकडे सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या इन्फ्लुअन्सला किंवा त्या सगळ्याच प्रभावाला एक वेगळं रूप, एक वेगळं वळण लागत चाललंय. हा भाग वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण
पुस्तकं किंवा लेखन हे जे म्हणलं जातं त्याचा प्रभाव नव्या पिढीवरही तितकाच आहे, कारण नव्याने लिहिणारे लोक आहेत ना आपल्याकडं आणि जुनेही आहेत. म्हणजे आज नाटकात काम करणारी मुलं तुम्ही बघितलीत नव्यानी किंवा सिनेमाच्यासाठी काही लिहू पाहणारी मुलं आहेत, OTT फॉर्मसाठी काही लिहू पाहणारी मुलं आहेत. त्यांना या जुन्या पुस्तकांचा वाचनाचा उपयोग होतोच आहे ना. लेखन हा सगळ्याचा बेस आहे. तुम्ही कुठल्याही माध्यमामध्ये काम करा, रेडिओमध्ये काम करा, दूरदर्शनमध्ये काम करा, अनेक वाहिन्यांमध्ये काम करा किंवा सिनेमासारख्या अगदी मोठ्या माध्यमात काम करा. लेखन हा सगळ्याचाच बेस आहे. नाही, नक्कीच. ते आहेच. कारण म्हणजे आता जेव्हापासून डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेत, हो. तेव्हापासून आम्हीही शिकलोय, की आम्हाला सुद्धा पूर्ण स्क्रिप्ट लिहावी लागते पॉडकास्टची. मग हो. कुठे ब्रेक हवेत, कुठे पॉजेस हवेत, अगदी, हे आम्ही अगदी. लिहित असतो बऱ्यापैकी. फक्त आणि पेन ऐवज पेपर मिळवण्यासाठी हो. हां. म्हणजे तुम्ही ज्या नोंदी करताय ऋषिकेश, त्या केवळ तुमच्या टेक्निकल नोंदी आहेत. पण तुम्हाला आता हेच जे तुम्ही ही मालिका करताय, त्यासाठी मुळात ज्या काही 4-5 लेखिका तुम्ही ज्या काही निवडल्या आहेत, त्या सगळ्यांचं काय बॅकग्राऊंड आहे हे हो, हो. बघण्यासाठी तुम्हाला पुस्तकाकडे यावंच लागतं ना. त्यामुळे पुस्तकं पुस्तक लेखन हा अगदी बेसिक बेसच आहे हा सगळ्या कामांचा. पण आता प्रत्येकालाच बुक पब्लिश करायला जमत नाही, राईट? हो. नक्की, नक्की. त्याच्यासाठी काय? किंवा त्याच्यासाठी कसे ऑप्शन्स आहेत? आता मला पण लिहायची खूप इच्छा आहे. पण माझ्यासाठी ऑप्शन्स काय आहेत? असं विचारल्यानंतर असं होतं, की यार ठीक आहे, मग नको लिहायला. मग असं असेल तर कसं? किंवा एक संपादक म्हणून तुम्ही अशा नवोदितांकडे कसं बघता? किंवा त्यांना काय सांगू इच्छिता? मला फार आवडतं जर कोणी नव्याने लिहित असेल तर. रादर मी अक्षधराच्या अंकामध्ये बऱ्याचदा एखाद्या लेखकाची पहिली कथा नक्की घेते. कारण कुणीतरी त्याला प्लॅटफॉर्म दिल्याशिवाय त्याचं लेखन चालू होणार नाही. तो बरोबर. दुसरा मुद्दा आहे, की कोण छापेल माझं? तर मुळातच आहे ना, पुस्तक येणं ही खूप पुढची गोष्ट आहे. तुम्ही लिहा तरी ना मुळात. तुम्ही एक 100-200 पानांचा ऐवज लिहून तरी काढा आणि मग ते पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार करा. पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आज आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत. एकतर बरेच प्रकाशक हल्ली पुस्तकं तुमची प्रकाशित करून देतात. त्या मार्गाने तुम्हाला जाताच येईल. तुम्ही Facebookवर तर लिहिणारे बरेच जण आहेत. तुम्हाला काय मिळवायचं आहे? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्यातून तुम्ही ठरवू शकाल, की तुम्हाला पुस्तक कुठे प्रकाशित करायचंय, काय पद्धतीने करायचं आहे. आता तुम्ही Facebook आणि म्हणाल. हं. बऱ्याच लोकांचं असतं ना, म्हणजे तिकडे तो लिहितोच आहे आपण. मग ते लिहिणं आणि पुस्तक लिहिणं याच्यात कसा फरक वाटतो? खूप मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. कारण Facebookवर लिहिताना तुम्ही कितीही नाही म्हणलं तरी तुम्हाला त्या जागेची मर्यादा आहे. म्हणजे सगळी जागा तुमची आहे, सगळी भिंत तुमची आहे हो. पण तरी वाचणारा तुम्ही विचार करणार, की अरे माझा वाचक आहे तर तो किती वाचेल? 500 शब्दाची माझी पोस्ट वाचेल मॅक्स. त्यापेक्षा मोठी असेल तर वाचणारा माणूस स्क्रोल करून पुढे जाईल. नक्कीच. त्यामुळे Facebook हे माध्यम वेगवेगळे विषय मांडण्यासाठी नक्की आहे. पण त्याचा अवकाश फार छोटा आहे एखादा विषय मांडण्यासाठी. पण तुम्ही पूर्ण विषय तिथे नाही मांडू शकत. पोहोच तुम्ही खूप जास्त आहे छोटंसं ना त्याची. पोहोच आहेच. कारण छोटेसे मला तुमचे 400 शब्द वाचायचे तर मी वाचेनच. जेव्हा तुम्ही 4000 शब्दांचं पुस्तक लिहाल, तेव्हा मला विचार करायला लागेल कारण तेव्हा मला ते सगळं वाचण्यासाठी वेळ लागणार आहे. आणि आता आपण बघतो की Facebookसारखं माध्यम जे आहे ते मला फक्त स्क्रोल करायचंय. पहिल्या 4 ओळी वाचल्यावर मला कळणार आहे की मला तुमचं वाचायचंय की नाही आणि मग मी लाईक करून पुढे जाणार आहे. कारण त्या लेखनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय कितीही महत्त्वाचा असला तरी नक्कीच. तात्पुरतेपण हा या Facebookचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. पुस्तकात तुम्ही कायमस्वरूपी एखादा विषय मांडू शकता. तो राहणार आहे. ती विचार होत आहेत. बरीच वर्ष राहणार आहे. पण मग आता हे तात्पुरते पण ना ओव्हरऑल सगळीकडेच आलंय. म्हणजे हो, आपल्या हो. दैनंदिन जीवनातच इतकं अगदी, आलंय अगदी तर मग आलंय, अगदी आलंय. ते तात्पुरते पण पुस्तक किंवा लिखाण कसं घालवतं किंवा त्याला एक आपण दुसरी जोड कशी देऊ शकतो? कारण ते इतकं तात्पुरते पण आलं, की जसं तुम्ही म्हणालात तसं होतं बऱ्यापैकी. एक स्क्रोल केली मी पोस्ट ती गेली मागे. पण लोकांना ते हो. हिस्ट्रीतून काढू. पण लोकांना तेवढा वेळ पण नाही. असंही दाखवतात लोकं, की हो. नवीन काहीतरी वाचायचं किंवा नवीन काहीतरी हां बाबा आज मी हे पुस्तक घेऊन आलोय आणि वाचलंय. असंही होत नाहीये. मग या सगळ्याकडे एक संपादिका म्हणून बघताना कसं चित्र दिसतं तुम्हाला? कारण शेवटी सगळी गणितं पुन्हा अर्थार्जनावर येऊन टेकतात, अगदी राईट? बरोबर आहे. अगदी. आणि खप वर्सेस म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, की प्रोडक्शन वर्सेस खप आणि हे सगळं. कारण मी एक नवोदित लेखक आहे. मला हं. एखादी गोष्ट लिहायची आहे, खूप उत्तम आहे. मी लिहील ती. ती तुम्ही संपादक म्हणून करालही. पण ॲट द एंड अर्थार्जन आणि ते सगळं म्हणजे ही एक चक्र कसं चालतं बेसिकली असं विचारायला आवडेल? 2-3 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक तर लेखन करणं ही पूर्ण वेळचं काम नाहीये. हे आपण सगळ्यांनी आता मान्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट,
फेसबुकचा विषय जो आहे, तुम्हाला एक विषय सुचलाय, तो तुम्ही फेसबुकवर टाकला, तर तुम्ही अख्खी कथा तर नाही पाठवू शकत किंवा अख्खा तुम्हाला एक विषय सुचलाय ते ॲज अ संपादक मी याकडे कशी बघते, तर मला खूप वेगवेगळे विषय याच्यामध्ये दिसतात आणि शैली दिसते. 500 शब्द, 200 शब्द अगदी लिहिले कोणी, तरी त्याची शैली कळते, त्याची भाषा कळते. त्यांनी विषय कशा पद्धतीने मांडलाय, तो किती खोलात जाऊ शकतो याचा एक अंदाज नक्की येतो. कारण वर्षानुवर्ष वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की कळते, की या लेखकाची डेप्थ किती आहे, हा काय पद्धतीने लिहू शकेल आणि मग असे लोक हेरून त्यांना मोठं लिहिण्यासाठी सुचवणं, प्रवृत्त करणं म्हणा, सुचवणं म्हणा, हे माझं काम आहे. त्याच्यासाठी मी नक्की फेसबुक काय किंवा अगदी इन्स्टावरचे फोटो बघण्यापासून हे सगळ्या गोष्टी मी करते. कारण नवीन लिहिणारे लोक, नवीन विषय हे इथेच सापडतात. ओके. कोणी जुने लोक आता फेसबुकवर लिहिलं तरी ते वेगळ्या पद्धतीने फेसबुक वापरतील ना. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आहे ना, ती हल्ली आपलं फेसबुक किंवा ती आपली एक स्वतंत्र चॅनल आहे ते आपलं. ते आपल्या पद्धतीने वापरतील ना. तर ते कोणी कसं वापरलंय हे बघण्यात मला ॲज अ संपादक म्हणून खूप इंटरेस्ट आहे. कारण तिथे खूप नक्कीच. विषय मिळतील. तिथे लोक सापडतील, की हां, अमुक एक व्यक्ती आहे, ती सातत्याने एखाद्या विषयावर उत्तम लिहितीये. नक्कीच, नक्कीच. अमुक एकाची भाषा फार छान आहे. अमुक एक पोस्ट आहे, ही खूप वाचली जातीये. हे नक्की नोंदवून घेणं हे माझं काम आहे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मग एखाद्याला पुढे जाऊन प्रवृत्त करणं, की तू फेसबुकवर लिहितच राहा, पण पुढे जाऊन तू आणखीन या विषयाचा काहीतरी फार छान उपयोग करू शकशील. मोठं लिखाण यावर होऊ शकतं. हे सुचवणं माझं काम आहे. अर्थार्जनाचा भाग आहे, तो वेगळा विषय. तुम्हाला जर तुमच्या लेखनातून पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही OTT सारख्या माध्यमासाठी लेखन करणं किंवा इतर वाहिन्यांसाठी लेखन करणं, हे मार्ग तुम्ही नक्की घेऊ त्या शकता. मार्गावरून जाऊ शकता. किंवा हल्ली एक सोपा म्हणण्यापेक्षा बरेच लोक या मार्गाने जातात. तो म्हणजे कंटेंट रायटिंग. कंटेंट रायटिंग हा जो एक मार्ग आहे, यामध्ये मात्र चांगले पैसे मिळू शकतात, असं मी ऐकून आहे. ओके. की आणि असं बरंच लागतं म्हणे हल्ली, की हां. वेगवेगळ्या विषयाची माहिती, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करून त्याची माहिती घेणं, संकलन करून देणं. संकलन म्हणजे करणं आता किंवा विषयाचाच अभ्यास करून एखादा काय म्हणतात एक प्रोजेक्ट सारखं एक काम करणं, हे मात्र नक्की होऊ शकतं आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला काही पैसे चांगले मिळतात. नक्की मिळू नाही शकतात. तुमच्या म्हणजे याला मी सहमत आहे किंवा मी थोडंसं याच्यात ॲड ऑन पण करेल. YouTube सारख्या माध्यमांमध्ये कंटेंट रायटिंग खूप मोठ्या प्रमाणावर लागतं. कारण खूप असे इंडिव्हिज्युअल चॅनल्स आहेत. खूप अशा कुकिंग रेसिपीजचे चॅनल सुद्धा आहेत, जे खूप अभ्यासपूर्वक ती रेसिपी करत असतात. आणि त्याचा चॅनलचा फेस जरी एखादा XYZ व्यक्ती असला, तरी त्याच्यामागे कंटेंट रायटरची, रिसर्चची खूप मोठी टीम असते. जे लोकं हे पुस्तकं म्हणा किंवा Googleचा डेटा म्हणा, हे वाचूनच तिथे देतात, की असं-असं करा, की हो, अशी हो, माहिती देतात. हो. तो आहे नक्कीच. पण आता ज्यावेळेस लेखक किंवा लेखिका असं म्हणतो, तर असं कुठे जाणवतं का, की लेखिकांचं प्रमाण तसं कमी झालंय? कारण जुना काळ होता त्यावेळेस आपण बघितलं, की स्वातंत्र्य चळवळी, स्त्री चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, त्याच्यानंतर हे या माध्यमांमध्ये लेखिकांनी खूप गोष्टी मांडल्यात. पण त्या काळानुसार आजची स्त्री खूप पुढारलेली दिसते आपल्याला. मग तिच्या बरोबर आहे. भावना मांडताना जनरली अशा लेखिका दिसत नाहीत का? दिसतात म्हणजे तुम्हाला कसं जाणवतं हे सगळं? हे लेखिका नक्की आहेत, की जे या आजच्या काळाचं वास्तव किंवा आजच्या काळाविषयी बोलणाऱ्या लेखिका नक्की आहेत. मी आता तुम्हाला सुरुवातीला नाव सांगितलं तसं मनस्विनी लता रवींद्र, जिनी अनेक सिनेमे लिहिलेत, सीरियल लिहिल्यात आणि आता तिचे 2 कथासंग्रह पण आलेत. त्यामुळे ती जे बोलतीये, ती आजच्या काळाबद्दलच बोलतीये. आजचे प्रश्न बोलतीये. वेगवेगळे तिला डाचणारे विषय बोलतीये. स्त्रीमुक्ती जो तुम्ही म्हणलात, तर त्या स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल म्हणण्यापेक्षा तिच्या असण्याबद्दल ती बोलतीये. हिना खान सारखी लेखिका आहे, की जी तिचं आत्ताच एक नवीन पुस्तक येतंय. तीही लेखिका आजच्या काळाबद्दल बोलतीये. पूजा भडांगे आहे, ती आजच्या काळाच्या बायकांच्या कविता लिहितीये. जसं मागच्या काळामध्ये आशा बगे लिहित होत्या, सानिया लिहित होत्या, गौरी देशपांडे लिहित होत्या. मधल्या काळामध्ये मेघना पेठे लिहित होत्या, कविता महाजन लिहित होती किंवा आणखीन बऱ्याच लेखिका, प्रिया तेंडुलकर लिहित होती. तसं याही काळामध्ये आपला काळ मांडणाऱ्या लेखिका नक्की आहेत. त्यांचं प्रमाण कमी झालंय, परत तोच मुद्दा आहे, की या क्षेत्रात असणारं अर्थार्जन हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. आणि दुसरा मुद्दा असू शकतो, की जशी लेखिकांची संख्या कमी झाली आहे, तशी महिला वाचकांची संख्या पण कमी झाली आहे. आणि आपण जेव्हा नेहमी आता हल्ली असं बोललं जातं, की वाचन कमी झालंय, वाचन कमी झालं, तर त्याच्यामध्ये मला मोठा असा गट जाणवतोय, की हे बघा काय झालंय, की ज्या काळात वाचन कुठल्याच काळात खूप मोठ्या प्रमाणात वाचन होतं असं नाही. पण
होतं. आत्ताच कमी झालंय असं जे म्हणतो, त्याला बघा तुम्ही एका बाजूनी जर तुम्ही विचार केला तर आजही आपल्याला वर्षातून 365 दिवस मिळतात. आजही आपलं घड्याळ 24 तासातच बांधलेलं गेलेलं आहे. नक्कीच. त्यामुळे वेळ वगैरे जो आहे तो कालच्या इतकाच आपल्याला दिलेलाच आहे की. मग हे वाचन का कमी झालंय? तर त्याचं एक मुख्य कारण असं वाटतंय की वेळ जो आहे तो खर्च होण्याचा जो काय म्हणतात मागच्या काळामध्ये हा वेळ कमी खर्च व्हायचा. माणसं आपल्या घराजवळच्या ऑफिसमध्ये जायची आणि लगेच घरी यायची. म्हणजे 11 ते 5 या वेळात ते सगळं काम त्यांचं बांधलेलं असायचं आणि करेक्ट. नंतरचा सगळा वेळ त्यांना रिकामा मिळायचा. ज्या 11 ते 5 या वेळामध्ये पुरुष बाहेर काम करायचे, तो साधारण 11 ते 5 हा वेळ बायकांना रिकामा मिळायचा. आणि त्या वेळामध्ये सगळ्या बायका म्हणजे मी माझ्या आईची पिढी बघितली आहे. माझ्या आसपास आईच्या आसपासच्या सगळ्या बायका बघितल्यात. तर या बायका काय करायच्या, की मुलांना शाळेत सोडलं किंवा सगळं घरातलं एक घरकाम आवरून झालं, की त्या लायब्ररीत जायच्या. लायब्ररीतनं खूप पुस्तकं आणायच्या आणि पुस्तकं वाचायच्या किंवा त्या काळातली स्त्री किर्लोस्कर सारखी मासिकं, त्या काळात मासिकही खूप खूप असायची. असायची. हो. बरोबर. ललना, मेनका अशी एक मोठी रांग असायची त्या नक्कीच, मासिकांची. नक्कीच. तर ती मासिकं त्या बायका वाचायच्या, पुस्तकं वाचायच्या. पण आता काय झालंय माहिती का? मोबाईल. आता एक तर सगळ्या बायका 90% बायका या नोकरीसाठी बाहेर पडतात आणि ज्या काही बायका घरी आहेत, त्या सगळ्या बायका या हातात फोन आलाय ना तुमच्या. तुम्हाला येस. कुठल्याच गोष्टींची गरज नाहीये. मी जे 2 तास अगदी खर्च करून एक कथा वाचेन किंवा एक मासिक अर्ध वाचून काढेन, तर त्या वेळामध्ये जर मला रील बघायला मिळतात आणि मी कुठेही बसून एका स्क्रोलवर मला जगभरातल्या कुठल्या-कुठल्या गोष्टी जर सहजपणे माझ्यापर्यंत पोहोचत असतील, तर वाचण्याचे कष्ट का घ्यायचेत ना मी? नक्कीच, हाच नक्कीच. एक मोठा गट आहे, की ज्यांचं वाचन कमी झालंय असं मला वाटतंय. बाकी त्याही काळात वाचणारे कमीच होते आणि त्या काळात जे आवर्जून वाचणारे होते, ते याही काळात वाचणारे आहेतच. पुन्हा एकदा मी म्हणेन, की आपण अक्षरधारामध्ये बसलोय. बघतोच आहे आपण वाचकांची गर्दी इथे. त्यामुळे नक्कीच. वाचणारे लोक आहेतच अहो. फक्त हा जो वेगवेगळी माध्यमांचं जे अतिक्रमण झालंय ना, त्यामुळे वाचक कमी झालेत आणि कारण ते त्या माध्यमांकडे वळलेत, असं मला म्हणायचंय. ओके. पण मग आता वाचक कमी झालेत किंवा माध्यमांकडे वळलेत. पण आत्ता जर आपल्याला पुन्हा त्यांना वाचनाकडे वळवायचं असेल, तर आपण काय करू शकतो? किंवा ॲज अ लेखक म्हणून किंवा ॲज अ संपादक म्हणून तुम्हाला काय दिसतं? कारण असंही होतं ना, की आम्हाला तो दर्जा मिळत नाहीये तिथे आणि म्हणून आम्हाला ते नको आहे. हं. असं कुठे जाणवतं का? किंवा अ, जे विनोदी कार्यक्रम आहेत, तसं विनोदी तितकंसं लेखन आपल्याला जाणवत नाही. असं काही म्हणजे जाणवतं का आपल्याला? दर्जा त्या काळात खूप उच्च होता आणि या काळात तो कमी झालाय असं मला नाही म्हणायचं. म्हणजे मला नाहीच तसं वाटत. मला फक्त असंच वाटतं, की वाचकांची अभिरुची थोडीशी सोपेपणाकडे गेली आहे. ओके. मला फार सोपेपणाने फोनमध्ये मिळतंच हो वाचायला. तर मी का बरं पुस्तकं वाचेन? का बरं? आणि दुसरी एक गोष्ट आहे, की लेखकांनी, लिहिणाऱ्यांनी आणि ते प्रकाशित करणाऱ्यांनी त्या वाचकांपर्यंत जाणं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं, हे थोडंसं आजच्या काळात मात्र गरजेचं झालेलं आहे. कारण काय व्हायचं पूर्वीच्या काळी लोकांना फक्त पुस्तकं, मासिकं हाच एक मोठा मनोरंजनासाठी, वाचनासाठी, अभ्यासासाठी, कुठल्याही कारणासाठी साधन हे एक असायचं. माध्यम होतं आणि ते बरोबर. अत्यंत महत्वाचं होतं आणि जवळपास एकमेव होतं. म्हणजे एकतर तुम्ही रेडिओ ऐकायचात, एकतर तुम्ही दूरदर्शन पाहायचात किंवा तुम्ही वाचायचात. बरोबर. आता कसं झालंय माहिती का? आता परत तोच मुद्दा आहे, की आता तुम्हाला हे इतक्या सोपेपणाने येतंय ना, मला एखादी पाककृती करायची असेल, तर मला पुस्तकं नाही वाचावी लागत. म्हणजे नक्कीच नाही माझ्या वाचायला. लग्नामध्ये किंवा माझ्या पिढीच्याही मागे तर सर्रासपणे पाककृतीची पुस्तकं लग्नात भेट म्हणून दिली जायची. आता आमच्या पिढीला गरज नाहीये हो. आम्हाला YouTubeवर रुचिरा काय मधुरा ती सांगते ना. तिच्या रेसिपी बघितलं की संपला विषय. तसंच विणकामाचं आहे, तसंच भरतकामाचं आहे. ही सगळ्या गोष्टींसाठी पूर्वी पुस्तकं होती. नक्कीच, आणि ही नक्कीच. पुस्तकं वाचताच ती बाई कधीतरी कुमुदिनी रांगणेकर वाचेल, कधीतरी इंद्रायणी सावकार वाचेल किंवा अगदी आशा बगे सानियापर्यंत त्या बायका ही पुस्तकं सहजपणे कारण तुम्ही एकदा गेलात आवड की लागायची. तुम्हाला ती आवड लागायची. नक्कीच, आता नक्कीच. कसं झालंय, की आता या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पुस्तकापर्यंत जायची गरज नाही. तुमचा एक फोन घर बसल्या-बसल्या एका सेकंदामध्ये तुम्हाला वाटेल ती माहिती पुरवू शकतो. त्यामुळे माहितीसाठी पुस्तक वाचायचंय का? तर आता ती गरज नाही उरलेली आहे. मग मनोरंजनासाठी वाचायचंय का? तर नाही हो, सीरियलचे तुकडे तुम्ही बघत बसलात, की तासंतास तुमचा वेळ जातो. मग परत तुम्हाला वेगळं मनोरंजन असं काय देणार आहे? कारण पुस्तकातनं मनोरंजन करून घेण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही आता विनोदी लेखन म्हणलात, आपण पुलंचं नाव घेऊया. पुलंची पुस्तकं लोकांनी मागे पारायणं केली आणि तो एक म्हणजे त्या विनोदावर हसणं किंवा त्याच्यातनं एक प्रसन्नता येणं तुमच्या त्या तात्पुरत्या छोट्याशा वेळामध्ये
ते वाचून तुमच्या मनाला एक प्रसन्नता जाणवायची, की अरे वाह! मी काहीतरी छान वाचलंय. आता मला गरज नाहीये. आता मला YouTubeवर काय किंवा इकडे माझ्या WhatsAppवरच लोक मला जोक पाठवून हैराण करतायत. नकोसं करतायत. मला सुविचार रोज येताच आहे सकाळी उठल्या-उठल्या. तुम्हाला मला वाचायचेत का नाही माझी चॉईसच नाहीये. माझ्यावर येऊन आदळलंच जातंय ना सगळं. मग मला हे एवढी सगळे मोह सोडून मला पुस्तकाकडे वळायचंय. म्हणजे मला यातलं काहीही करायचं नाहीये. मला पुस्तकाकडे वळायचंय. असे किती माणसं असतील, ज्यांना खूप आतून काहीतरी मिळवायचं आहे, अशीच माणसं येतील. म्हणजे हा जो सगळा वेग आहे ना, हा सगळा वेग निरर्थक आहे. हा सगळा तात्पुरतापणा आहे. या सगळ्यामध्ये खूप वेळ घालवतोय आपण आणि आपल्यावर इतरांचाच प्रभाव होतोय. आपल्याला आपलं काही सापडत नाहीये. असं ज्याला जाणवेल ना, तो माणूस नक्की पुस्तकाकडे वळेल. कारण पुस्तकाकडे तुम्ही वळता हा मोठा फरक आहे, की पुस्तकाकडे वळता म्हणजे पुस्तकाकडे ज्यावेळेस माणूस बोलतो नक्कीच एक स्थैर्य मिळतं, एक शांतता मिळते. हे आहे. एक तुम्ही जसं म्हणालात तसं, की आपलेपणा शोधून काढता येतोय त्याला, की आपण म्हणतो ना, की एखादी चूक केली आहे, ती सांगता येत नाहीये, पण पुस्तक त्याला सांगतं, की ही तू चूक केलीस आणि हा तुला मार्ग दाखवायचा आहे. कारण अजूनही आपल्याकडे ती टॅगलाईन जात नाही, की भगवद्गीता तुमच्या सगळ्या दुःखाचं सार आहे किंवा हो. तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी तो मार्ग दाखवेल. तर ते नक्कीच आहे. पण ज्यावेळेस आपण पुस्तक आणि हे सगळं बोलतोय, त्यावेळेस अजून एक असा मुद्दा प्रामुख्याने येतो, तो म्हणजे की तुम्ही पुस्तक वाचताय, सगळं करताय, पण ते आकलन होतंय का? की फक्त वाचण्यापुरतं वाचलं जातंय? कारण आता जेव्हा खूप आता नवरात्रीच्या निमित्ताने लेखकांशी गप्पा मारताना जाणवलं, की प्रत्येकाचं आकलन पण खूप वेगळं असू शकतं, की एकाच लाईनचं नक्कीच, आकलन नक्कीच. माझ्या वैचारिक पातळीवर ते खूप बदलतंय. मग तसं काही जाणवतंय का तुम्हाला, की आकलन करायची क्षमता पण आपली कुठेतरी कमी झाली आणि म्हणून मग वाचनातला रस कमी झाला? हे अगदी नक्की आहे. हे अगदी नक्की आहे. मगाशीच्या मुद्द्यामध्ये मी एक ॲड करेन. तुम्ही म्हणतच होता, स्थैर्य. स्थैर्यापेक्षा ठहराव. आपण जे घेतलं आहे, आपण जे आज शोषून घेतलंय, ते आतमध्ये मुरवण्या इतका वेळ आपल्याला मिळत नाहीये. ती माध्यमं आपल्याला देत नाहीत. कारण ती आपल्याला रेडीमेड चित्र दाखवतात ना. आपल्याला स्वतःच्या मेंदूला काही कामच नाहीये. पुस्तकं ती काम आपल्याला देतो, की हां, इमॅजिन कर. मी जे काही तू तू जे काही वाचतीयेस त्याचं एक चित्र तुझ्या डोळ्यासमोर उभं कर. आणि यातून मिळणारा ठहराव आणि तुम्ही म्हणल्यासारखं जे काही आतून आपल्याला काय मिळालं आहे, हे बघणं, हे पुस्तक देतं. आता जो तुमचा दुसरा मुद्दा आहे, की आकलन. तर हो, आकलनामध्ये निश्चित फरक जाणवतोय. त्याचं कारण असं आहे, की आकलन कमी झालंय, बुद्धिमत्ता कमी झाली आहे, तसं काही असतं का? तर तसं काही असणं शक्य नाहीये. फक्त मेंदूला कुठेतरी किंवा मनाला किंवा आपल्या स्वतःलाच आम्हाला सवय झाली आहे, की आम्हाला सगळं आयतं मिळतंय. आम्हाला एका क्लिपमध्ये सगळं मिळतंय. त्याचा ऑडिओ मिळतोय, व्हिडिओ मिळतोय, त्याचं कंटेंट मिळतोय. हे सगळंच मिळतंय ना. आमच्या डोक्याला काही काम नाहीये. काहीच काम नाहीये. त्यामुळे आकलन करण्यासाठी जी एक शांतता लागते, जी स्थिरता लागते, जो एक वेळ स्वतःला द्यावा लागतो. तो वेळ आम्हाला द्यावाच लागत नाही ना. त्यामुळे सवय झाली आम्हाला. आपण जे म्हणतो ना, की 30 सेकंदांपेक्षा मागे आपण म्हणायचो, की 2 मिनिटांपेक्षा जास्त कोणी बघू शकत नाही. आता ती 30 सेकंदावर आली आहे वेळ. 30 सेकंदांपेक्षा काही व्हिडिओ बघितले नाही. कशाला एवढे मोठे इंटरव्ह्यू घेताय? नाहीत एवढं लोक बघत. तो स्पॅन जो आहे अटेन्शन स्पॅन किंवा ज्याला आपण एकाग्रता म्हणतो मनाची, जी पुस्तक वाचण्यासाठी फार आवश्यक आहे हो. नक्कीच, पण नक्कीच. या माध्यमांसाठी आवश्यक नाहीये. एखाद्या सीरियलचे मधले 10 भाग सोडले आणि 11वा बघितला तरी मला काही फरक पडत नाहीये. पण पुस्तकातली 10 पानं वगळून जाता येत नाही ना मला. हा फरक आहे. आता त्यासोबतच ना ज्यावेळेस आपण लिखाण असं पर्टिक्युलरली म्हणतो, हं. स्पॉटलाईट खूप कमी आहे लिखाणाकडे. म्हणजे Instagram रील, शॉर्ट्स, हो. Facebook म्हणा, ती एक तुम्हाला उर्मीची भावना पण देते ना, की एक तुम्ही 400 लाईन 200 लाईन लिहिल्या आहेत. 4 लाईनचा सुविचार जरी तुम्ही लिहिलात Facebookवर, त्याला 1000 लाईक्स आल्यात. वर्सेस येस. तुमचं पुस्तक आहे, तुम्ही खूप मेहनत घेऊन लिहिलंय आणि ते फक्त 4 लोकांनी वाचलं. खूप फरक आहे राइट त्याच्यात. मे बी ती स्पॉटलाईट महिलांना लिहिण्यापासून किंवा लोकांना वाचनापासून दूर नेते का? व्हायब्रंट प्रतिसाद जो असतो ना, तो या माध्यमातून मिळतो बरोबर. आणि तो प्रत्येकाला हवावाचा आहे. नक्कीच. माझं अस्तित्व, मी कोण आहे, मी छान आहे, मला छान लाईक मिळतात, यातून जो आत्मविश्वास आहे, तो नक्की मिळतो आहे या माध्यमातून. कारण तुम्हाला सतत जाणवत राहतं ना, अरे मी हे करू शकते. हा जो एक कॉन्फिडन्स दिलाय, तो या माध्यमानेच दिलाय. त्यामुळे हे नक्की होऊ शकतं. पण हे चिरस्वरूपाचं आहे का? हे चिरस्थायी आहे का? यातून तुम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे, किती काळ मिळवायचं आहे? हा भाग आहे. पण आपण हल्ली असंही ऐकतो ना, की अरे माझा इन्फ्लुएन्सर काय म्हणतात ते, तो आकडा कमी झालाय. तर मला खूप निराशा येतेय.
डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय, तर यातूनच होत आहे ना. पण आता ChatGPT सारखं किंवा AI सारख्या गोष्टी हम्म. तुम्हाला खूप म्हणजे कवितांपासूनचं गद्य हो पद्यही देत आहेत. हो, मग सगळं देत आहे. अशा वेळेस लिखाण कुठल्याच ह्याला राहतं म्हणजे परत कम्पेअर नाही केलं पाहिजे. ज्यावेळेस माझ्यासमोर लेखिका असतील त्यावेळेस पण केल्या वाचून राहत नाहीये, की एक मला जे हवंय, जसं तुम्ही म्हणालात, ती गरज आहे. मला आत्ता एखादं काव्य हवंय इंट्रोडक्शन करण्यासाठी आणि जर मी ChatGPTवर टाकलं तर ते मला हो देतंय. हो हा कधी-कधी ती शब्दांची जुळवाजुळव आहे, कधी-कधी काय मग माणसाच्या ब्रेननी त्यात काही ॲड ऑन केलंय. हो. पण मला ते देते. मग मला पुस्तकं वाचायची गरज आहे का? असं लोकांचं मत आहे. मग याच्याकडे कसा बघायचा दृष्टिकोन आहे तुमचा? या क्षेत्रामध्ये तुम्ही मगाशी अर्थार्जन म्हणलात, पण मला स्वतःला वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे, की ChatGPT किंवा AI सारखी ही जी नवीन आत्ता आलेली माध्यमं आहेत, या माध्यमांना कसं तोंड द्यायचं? कारण काय जो मजकूर येतोय हे मला संपूर्णपणे खोडायचं नाहीये. कारण कुठलीच बाजू आहे ना, ही संपूर्णपणे हे सगळं चुकीचं आहे हो, जुन्या काळात काय काम होतं, असं मला अजिबात म्हणायचं नाही. नक्कीच, नक्कीच. तो काळ आपल्या आपल्या गोष्टी घेऊन येत असतो. मग त्यात भल्याबरोबर बुरं पण येत असतं. पण एक गोष्ट आहे, की याच्यामुळे माणसातला विवेक कमी होतोय. कारण सगळं तुम्हाला आयतं मिळतंय. तुम्हाला स्वतःला कुठल्याच गोष्टीबद्दल विचार करायचा नाहीये. बरं ChatGPT जे देतंय किंवा AI जे देतंय ते कोणीतरी फीड केलेलंच आहे. त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाहीये. ते खरं आहे, खोटं आहे, कुणी सांगितलंय, कुठल्या काळात सांगितलंय याच्यावर कुणाचंच कसलंच नियंत्रण नाहीये. त्याच्यावर काहीच मोजमाप नाहीये. ते काहीही न तपासता त्यातला खरे-खोटेपणा किंवा त्यातला जो काही एक ऑथेंटिसिटी आहे, ही न तपासता हा मजकूर जर सरसगटपणे पुढे जातोय, तर ती आपल्या सगळ्यांची हानी आहे असं मला वाटतं. सगळ्यांचीच हानी, आपल्या समाजाचीच हानी आहे. नक्कीच. जे होतंय ते चुकीचं आहे असं मी नाही म्हणणार, कारण आपण या काळात कुठलीच एक ठाम विधान आपण नाही करू शकत बघा, की ही गोष्ट चुकीची आहे आणि ही गोष्ट बरोबर आहे. कारण वेग इतका आहे, रोज नव्याने काहीतरी येत आहे. त्यामुळे नाही म्हणू शकत आपण, की हे सगळं चुकीचं आहे आणि हे तुम्ही वापरायला नाही पाहिजे. पण विवेक हरवतोय याच्यामध्ये हे नक्की आहे. आता ज्यावेळेस आपण स्त्रीलेखन म्हणतो, हं. त्यावेळेस असं वाटतं का, की ते फक्त त्यांच्या प्रश्नांपुरतं मर्यादित राहताना दिसतंय का आत्ता? का आजची स्त्री राजकारण, अर्थकारण याच्यावर पण लिहिताना तुम्हाला जाणवते, दिसते? कारण जसं मी मागाशी पण बोललो, की तो काळ एक असा होता, की त्यांनी त्यांची घुसमट लिहिली आहे. हो, व्हर्सेस हो. आजच्या काळामध्ये तुम्हाला असं त्यांच्या लिखाणामध्ये व्हेरिएशन जाणवतं का, की तीच लिहिलं जातंय किंवा तशाच पद्धतीच्या फक्त शब्द बदलले आहेत, पात्र बदलले आहेत आणि भावना तशी आहेत, असं लिहिलं जातंय? नाही, हा बदल आहे ना, हा पिढीनुसारच जाणवतोय. म्हणजे एक आशा बगेंची पिढी होती. त्यांची जी नायिका आहे आशा बगेने लिहिली, ती अतिशय सत्वशील नायिका आहे. मग ती कुठेतरी म्हणजे स्वतंत्रता तर स्वतंत्रतेचा काळ किंवा स्त्री स्वातंत्र्याचा काळ तोही होता. 1975 साली सुरू झालेली आपली ही चळवळ आहे. त्यामुळे चळवळ त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती, विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. मग त्यांनी अनावश्यक बंड केलं का त्या आशा बगेंच्या नायिकांनी? तर त्यांनी नाही केलं. त्या नायिका अतिशय सत्वशील होत्या. त्यांनी अत्यंत स्वाभिमानाने आपलं स्त्रीत्व जपलं. अशा त्यांच्या सगळ्या नायिका होत्या. पुढे सानिया आल्या आणि त्यांनी स्वातंत्र्याचं नाव घेतलं, की हो मला माझ्या मनासारखं जगता येईल असा एक विचार त्यांनी दिला. त्याच्यापुढे गौरी देशपांडे आल्या. त्यांनी सगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य जे आहे, स्त्रियांचं स्वातंत्र्य आहे, ते नकळतपणे थोडंसं बंडखोरीकडे जाताना. जाणारं हं. लेखन त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर मेघना पेठे आली, की तिने आमच्यासारख्या सगळ्या तमाम स्त्रियांना आणि पुरुषांना सुद्धा जागच आणली. तिने नेमकं लक्षात आणून दिलं, की स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आहे? कुठल्या कुठल्या क्षेत्रात, कुठल्या गोष्टींसाठी स्वातंत्र्य आहे. तोपर्यंत कित्येक बायकांना माहितीच नव्हतं, की हो, हे आपला हा हक्क आहे किंवा आपलं हे स्वातंत्र्य आहे किंवा आपण याच्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे. निमूटपणे वर्षानुवर्ष चालत आलेली जी समाजरीत होती, तीच रीत आपण सगळे पाळत होतो म्हणजे तोपर्यंत. पण मेघना पेठे आली आणि तिने सांगितलं, की नाही, हे स्त्रियांचं स्वातंत्र्य आहे, हक्क आहे किंवा हे मला कुणाला मागायची गरज नाहीये. मला कुणी स्वातंत्र्य द्यायचंय आणि मग मला ते मिळालंय असा मुद्दाच नाहीये. माझ्याकडे ते आहे. ही सगळी जाणीव मेघना पेठेच्या लेखनापर्यंत आली. त्याच्यानंतरही काही कळलेली. या काळातल्या लेखिकांबद्दल तुम्ही म्हणालात तर हो, त्यांच्या लेखनामध्ये हे विचार नक्की येतायत. आणि ओके. तुम्ही जे म्हणलात, की आर्थिक विषय, राजकारणातले विषय किंवा इतर विषय, हे लेखन मात्र स्त्रियांच्या लेखनामध्ये अजूनही येत नाहीये. हे क्षेत्र अजूनही स्त्रियांकडून लिहिली जात नाहीये तशी. हां, पण माहितीपर लेखन ज्या स्त्रिया करतायत किंवा चरित्रात्मक लेखन जे होतं आहे, त्यामध्ये मात्र हे विषय हाताळले जातात. म्हणजे अनेक स्त्री लेखिकांनी राजकीय व्यक्तींची चरित्र लिहिली आहेत किंवा अर्थकारण या विषयावर अभ्यास करून लिहिणाऱ्या बऱ्याच स्त्रिया आहेत.
पण कथा कादंबऱ्यांचे विषय हे झाले आहेत का? तर ते अजूनही नाही झाले आहेत. त्याला कदाचित काही काळ जावा लागेल किंवा माहिती नाहीये त्या त्या काळाचा जो जसा रेटा असेल तसंच ते लेखन केलं जातं. तुमच्या मते असं आहे का, की अजूनही स्त्रियांच्या लेखनावर समाजाचा दबाव आहे किंवा एक दबावाच्या घेऱ्यामध्येच लिहिलं जातंय? वेगळे विषय मांडले जात नाहीयेत, असं कुठे जाणवतं का? किंवा एक संपादक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघितलं जातं? कारण थोडासा काळ बदलला तर काळानुरूप आपण म्हणतो, की स्त्रीने विचार करायला पाहिजे, प्रगल्भ व्हायला पाहिजे. पण मग तसं तिचं लेखन प्रगल्भ जाणवतं का? किंवा चूल-मूल घर हेच मुद्दे येतायत अजूनही किंवा त्याच समस्या येतायत? नाही, मला नक्की जाणवतं असं. कारण बऱ्याच लेखिकांनी अतिशय बोल्ड मुद्दे किंवा त्या काळात त्या काळामध्ये थोडेसे समाजाला जड जातील असे मुद्दे मांडलेले आहेत. अगदी खूप वर्षांपूर्वी आशा बगेंनी लिहिलं होतं, की नवरा आणि बायको हनीमूनला गेलेत आणि त्याच ठिकाणी बायकोवर बलात्कार होतो आणि नंतर त्या दोघांचं रिलेशन. हा मुद्दा त्यांनी 70-80च्या दशकात लिहिलेला आहे आणि त्या काळात तो बोल्डच होता. किंवा त्याच्यानंतर मोनिका गजेंद्र गडकरची एक श्रद्धा की श्राद्ध म्हणून एक कथा आहे. त्याही कथेमध्ये बलात्कार होणं किंवा या सगळ्या गोष्टी तिने लिहिल्याच. साधारण एक 90चा काळ असेल. नंतर मेघना पेठे आली. तिने तर त्याच्या लेखनामध्ये बऱ्याच गोष्टी अत्यंत स्पष्टपणे अगदी स्त्रीच्या लैंगिकतेपासून ते इतर अनेक स्वातंत्र्यापर्यंत अतिशय धिटाईने हे सगळे मुद्दे मांडलेत. कविता महाजनची भिन्न कादंबरी जी आहे ती एड्स झालेल्या महिलांविषयकच आहे आणि त्यामुळे त्या विषयाला आता एड्ससारखा जर विषय आहे तर तिच्या या कादंबरीमध्ये असे अनेक मुद्दे आहेत की जे समाजाला न पटणारेच होते. म्हणजे ब्रॉथेल्समधले गोष्टी आहेत किंवा वेश्यांची चरित्र आहेत किंवा ते सगळं जग जे आहे ते सगळं जग आपल्याकडची सामान्य जनता, सामान्य वाचक किंवा आपला समाज निषिद्ध मानेल असंच ते सगळं जग तिने मानलेलं आहे. त्यामुळे त्या काळामध्ये लेखिकांनी त्या समाजात ज्या काही गोष्टी खुपणाऱ्या आहेत अशा लिहिल्या. आपण बोल्ड असं नको म्हणायला, कारण मुद्दाम असं कोणी काही लिहित नसतं बोल्ड नक्कीच, किंवा नक्कीच. मुद्दाम समाजात आता मी काहीतरी एक वेगळा सनसणीत विषय देईन असा काही मुद्दा नाहीये. पण त्या काळात ज्या काही संवेदनशील लेखिका होऊन गेल्या, त्यांनी त्या विषयावर लिहिलेलंच आहे. ही एक 4-5 नावं मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगितली आहेत. पण अशा अनेक लेखिका आहेत, की ज्यांनी प्रिया तेंडुलकरनी किती सुंदर लिहिलंय, की तिने पूर्ण पंचतारांकित जग केव्हाच्या केव्हा काळात 80-90च्या दशकामध्ये, 2000च्या दशकामध्ये तिने हे जग सगळं मांडलेलं आहे. तिने अनेक मॉडेलिंगच्या क्षेत्रामधल्या अनेक गोष्टी सांगितल्यात किंवा अगदी रस्त्यावरच्या बायकांमधल्या गोष्टी सुद्धा तिने सांगितल्या आहेत. या सगळ्या गोष्टी लिहिणं हे त्या काळी धाडसाचंच होतं. नक्कीच. त्यामुळे स्त्रियांनी नक्कीच असे विषय मांडलेले आहेत आणि आता हिना खान पण लिहितीये. तिच्याही कथांमध्ये असे खूप धाडसी विषय आहेतच. अगदी आत्ताच तुम्हाला मी सांगते, की अक्षराच्या दिवाळी अंकामध्येच एक स्मिता घैसास नावाच्या लेखिकेची कथा आहे. ती कथा तिने आय-टी इंडस्ट्रीमध्ये जी काही स्त्रियांची होणारी काय म्हणतात आपण एक ज्याला आपण लैंगिक शोषण म्हणू, अशा विषयाची कथा तिने लिहिली आहे बॉसची आणि त्याच्याविषयी त्या घटनेनंतर त्या नायिकेने दिलेला लढा आणि तो लढा ती यशस्वीपणे लढते. तो कायदेशीर लढा आहे. तो दबावाला बळी न पडता, न झुकता कुठेही अत्यंत ताठ मानेनी आणि अत्यंत स्वाभिमानाने सत्यासाठी दिलेला लढा आहे. त्यामुळे लेखिका लिहितायत. त्यांचे जग, त्यांचंच काय आपल्या सगळ्यांचाच समाज जसा बदलतोय आणि स्त्रियांची घुसमट ज्या पद्धतीने होत चालली आहे, बदल होत चाललेत, ती सगळ्या प्रकारची घुसमट लेखिका लिहिताच आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी भले तिला घराच्या बाहेर पडण्यासाठीच जो झगडा करावा लागत होता आणि आजच्या काळात घराच्या बाहेर पडल्यानंतर साजू आहे. ऑफिसमध्ये वेगवेगळ्या घटकांकडून होणारं तिचं शोषण आहे, वेगवेगळ्या बाबतीत होणारं तिचं शोषण आहे. हे सगळं लेखिका नोंदतायत असंच मला वाटतंय. आता जाता मला तुम्हाला हे एक विचारायला आवडेल, की हे क्षेत्र अजूनही तितकंसं ग्लॅमरस नाहीये. मग हो. त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं, की आपण काय केलं पाहिजे किंवा कसं असलं पाहिजे? तर ते सांगायला तर आवडेल नक्कीच. हेच काय सगळ्याच क्षेत्रामध्ये भरपूर काम होणं. म्हणजे याही क्षेत्रामध्ये भरपूर काम होणं हेच गरजेचं आहे. खूप लोकांनी लिहिणं, खूप सगळी पुस्तकं येणं, खूप विषयावरची पुस्तकं येणं, हेच याच्यावरचं उत्तर आहे. दुसरं कुठलंही उत्तर नाहीये. म्हणजे कुठंतरी आपल्याकडे हे पटत गेलं पाहिजे, की Facebookवरचं लेखन आणि पुस्तक होणं. लेखन क्षेत्र हे वेगळं आहे आणि समाज माध्यम हे वेगळं आहे. आणि जेवढी माणसं आज विविध क्षेत्रामध्ये काम करतात. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगू का, हा काळ इतका छान आहे एका बाजूनी.
म्हणजे लेखकासाठी आणि लिहिण्यासाठी, कारण असंख्य विषय आहेत आपल्याकडे आज. प्रचंड विषय आपल्याकडे आज येत आहेत. ते सगळे अगदी खेडोपाड्यापर्यंत पोहोचता सुद्धा आहेत. सगळ्या विषयांमधली सगळी माहिती आज कुठेतरी खेडेगावात कोपऱ्यात झाडाखाली बसून बसणारा एक माणसापर्यंत पोहोचते आणि शहरामधल्या. त्यामुळे माहितीचा स्रोत आहे. लोकं वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं झेलतायत हल्ली. राजकीय क्षेत्रापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि अगदी घरगुती घटनांमधूनही वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य घटना घडतात. त्यामुळे लिहिण्यासाठी किती मोठा ऐवज तयार होतोय रोजच्या रोज. तर नक्कीच. हा सगळा ऐवज पुस्तकामध्ये येणं, लेखनामध्ये येणं आणि खूप सगळ्या प्रकारची पुस्तकं येत राहणं, हेच या क्षेत्रासाठी मोठं काम असेल. आणि तिथूनच इथे जे काही तुम्ही ज्याला ग्लॅमर म्हणताय, जे साहित्य क्षेत्रासाठी हा शब्दच वापरला जात नाही खरं म्हणजे, की नक्कीच. ग्लॅमर आणि साहित्याचा संबंध नाही असं दूर-दूरपर्यंत संबंध लोकांना. नाही म्हणण्यापेक्षा लेखन ही मुळातच खूप एकटेपणाने करण्याची गोष्ट आहे. हो, लेखन हा स्वतःशी साधलेला संवाद आहे. ती एकांतात करण्याची गोष्ट आहे. काय म्हणतात, स्वतःला समजून घेणं आहे. आपलं स्वतःचं जग आतून विस्तारत नेणं, अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला अत्यंत पर्सनली करायच्यात, एकांतात करायच्यात, अशा गोष्टींना ग्लॅमर येणं ही थोडी अवघडच गोष्ट आहे. नक्कीच. हां, एकदा तुमचं लेखन लोकांपर्यंत पोहोचतंय, वाचकांपर्यंत पोहोचतंय, वाचकांना ते आवडतंय आणि त्यातून मिळणारी प्रसिद्धी, हेच या क्षेत्राचं ग्लॅमर आहे, जे आपल्याकडे अनेकांना आहे की. नक्कीच. म्हणजे नदिष्ट लिहिणारे मनोज बोरगावकर आहेत किंवा ऋषिकेश गुप्ते आहे, की ज्यांनी जारणसारखा सिनेमा केलाय. गणेश मतकरी आहे, जो सिनेमा आणि पुस्तकं दोन्ही लिहितोय. मनस्विनी लता रवींद्र आहेत. त्यांना आहे की ग्लॅमर. नक्कीच. हां, हे ग्लॅमर सिनेमातल्या नट्यांसारखं किंवा नटांसारखं असणार नाहीये. हा क्षेत्राचा फरक राहणारच आहे ना. नक्कीच. क्षेत्रावाईज तो बदलणार आहे. हां, त्याच्यानंतर नक्की राहणार आहे. आपण जसं म्हणतो की तो दृष्टिकोन वाईज पण आपण बदलायला हवाय. आता तुम्ही लेखन या सगळ्या एवढं बोललात, तर मला एक हवंय की नवोदित लेखिकांना तुम्ही काय मेसेज द्याल? किंवा तुमच्या थ्रू एखादा काही संदेश असेल तर काय असेल तो? मेसेज असं मी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की ज्यांना नीट सुचतं ना, ज्यांना नीट लिहायचं आहे ना, त्यांनी Facebookवर लिहू नये, इकडे लिहू नये, असं करू नये असं मी म्हणणार नाही. पण विषय आहे ना आपल्यासमोर, त्याची चांगली जोपासना करावी. त्याच्यावर खूप विचार करावा आणि दीर्घलेखनाचा प्रयत्न करावा. पुस्तक लिहिणं ही अत्यंत ग्लॅमरस गोष्ट आहे. म्हणजे भले इतरांच्या दृष्टीने तुम्हाला ते ग्लॅमर नाही मिळालं ना, तरी सुद्धा स्वतःला मिळणारा आनंद जो आहे ना, तो तुम्ही त्याचं वर्णन नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं, की या काळात लिहिणाऱ्यांना त्यांच्या सुदैवाने फार उत्तम काळ आहे हो. तुम्ही जगभरातल्या कुठल्याही माणसाशी, कुठल्याही लेखकाशी, कवीशी, जुन्या नव्या, त्या काळातल्या, या काळातल्या, तुम्ही त्यांचं लेखन वाचू शकता, तुम्ही त्यांना भेटू शकता, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तुम्हाला असंख्य विषय आहेत. घुसमट तर आपल्या सगळ्यांचीच, सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांच्या अनेक दृष्टीने होतीये. आपल्याला काळच इतका आव्हानात्मक मिळाला आहे, की या काळामध्ये मला असं वाटतं, की काय करू आणि काय नाही. त्यामुळे विषयांना अजिबात कमी नाहीये. पण विषय घेऊन, छोटंसं त्याच्यावर घेऊन, त्याच्यातल्या तात्पुरतेपणाकडे न जाता, कायमस्वरूपी, नीटपणे त्याचा अभ्यास करून, त्याची जोपासना करून, तो पुस्तक रूपाने आणावा, असंच मी सगळ्यांना सांगेन. खूप खूप धन्यवाद स्नेहाताई, तुम्ही इथे आलात आणि एक वेगळ्या अनुषंगाने या सगळ्याकडे बोललात. कारण लेखन फक्त मी लिहिलं याच्यावर लोकांना बोलायचं असतं, पण हो. तुम्ही चूज केलं नाही. आपण लेखन आणि या सगळ्यावर बोलायच्या अर्थार्जनाच्या मुद्द्यावर पण बोललात. कारण लेखकांना जनरली अर्थार्जनाच्या मुद्द्यावर विचारलं की ते इग्नोर करतात किंवा बोलत नाहीत. हो. तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं इथे आल्याबद्दल. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही काही छोटं मोठं लिहित असाल तर आम्हाला इंस्टाग्रामवर किंवा स्नेहाताईला इंस्टाग्रामवर टाकायला विसरू नका. नक्कीच कुठेतरी आपण ते पब्लिश करायचं किंवा कुठेतरी आपण ती कथा घ्यायचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत धन्यवाद.